महाराष्ट्राच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रदेशाच्या सीमेवर असलेले सोलापूर आणि येथील श्री सिद्धरामेश्वर मंदिर। चला हेच मंदिर आपण आज पाहूया। भक्ती स्थापत्यकलेचा विलक्षण नमुना आणि शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचे प्रतीक आहे। या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे। सिद्धरामेश्वरांनी 68 शिवलिंगाची स्थापना संपूर्ण सोलापूरमध्ये केली। त्याच्या मध्यभागी हे भव्य सिद्धेश्वर मंदिर उभारले। शांत सुंदर सिद्धेश्वर तलावाच्या बेटावर बसलेले एक अप्रतिम वास्तुशिल्पीय नमुना म्हणजे हे मंदिर आहे। पुढे गेल्यावर आपल्याला पापेश्वर आणि सोमेश्वर हे दोन लिंग आढळतात। हे 68 शिवलिंगांपैकीच आहेत। चला आता पुढे मंदिराकडे जाऊ। संत सिद्धरामेश्वर हे वीरशैव संप्रदायाचे महान संत आणि समाजसुधारक होते। त्यांनी श्री बसवेश्वरांच्या शिकवणुकीचा प्रसार करून भक्ती आणि कर्मयोग यांचा संगम घडवला। इथे आहे शिवयोगी सिद्धरामेश्वरांची समाधी। चला आपण त्या समाधीचे दर्शन घेऊया। या मंदिराजवळची आवडलेली गोष्ट म्हणजे इथला सुंदर बगीचा। चला आता आपण मंदिराकडे जाऊ। मंदिराची जागा भव्य आणि प्रशस्त आहे। सभामंडप ही खूप मोठा आहे। चला आपण मंदिरात आतमध्ये जाऊ। आतमध्ये गेल्यावर आपल्याला चंदेरी रंगाच्या पत्र्यामध्ये कोरीव काम केलेलं दिसतं। इथे येण्याचा योग्य काळ म्हणजे मकर संक्रांतीच्या दरम्यान। तेव्हा 3 दिवस येथे भव्य मोठा कार्यक्रम असतो। या मंदिरात आम्ही दर्शन घेतले आणि थोडेसे पेट पूजेसाठी आम्ही पुढे गेलो। मी सोलापूरमध्ये पहिल्यांदाच जात असल्यामुळे आम्ही सोलापूर थोडेफार फिरून देखील पाहिले।